नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. नमो बुद्धाय, जय भीम. मी मच्छिंद्र दिगंबर सातपुते या विषयाचं नाव आहे संत गाडगेबाबा. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेलेले आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि अशा संतांमध्येच संत गाडगेबाबा तर हे संत होऊन गेलेले. संत गाडगेबाबाचा जर विचार करायचा झाला तर हे दीनदलित, गरीब, शोषित, पीडित, वंचित, कष्टकरी तर या सर्वांचे काळजी घेणारे अशा प्रकारचे संत होते. ते नेहमी सांगत की देव हा दगडामध्ये नाही, तो माणसामध्ये आहे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे. माणसाच्या दुःखामध्ये, माणसाच्या सुखामध्ये तर सहभागी झालं पाहिजे असे ते सांगत आहेत. अशा प्रकारचे हे संत गाडगे महाराज तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तर होऊन गेलेले आहेत. त्याचप्रमाणे ते एक समाजसुधारक होते, कीर्तनकार होते. आपल्या कीर्तनामधून लोकांना उपदेश करीत असत आणि अशा प्रकारचे तर हे संत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्यांचं कीर्तनामधून नावलौकिक आहे. त्यांचं जन्म, संत गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 मध्ये अमरावती जिल्ह्यामधील सेंडगाव या ठिकाणी झालेला आहे. त्यांचे संपूर्ण नाव डेबोजी झिंगराजी जानोरकर. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी रानोजी जानोरकर आणि आईचे नाव सखुबाई रानोजी जानोरकर असे होते. तर ते लहानपणापासूनच तर त्यांच्यावर एक सामाजिक कार्याचा किंवा शिक्षणाचा किंवा स्वच्छतेचा अशा प्रकारचा प्रभाव पडलेला होता आणि त्यामुळे ते समाजामध्ये समाज प्रगती कशामध्ये आहेत तर हे जाणत असत. त्यांनी सांगितलेलं आहे, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सजनी. म्हणजे दिन दुबळे, अनाथ, अपंग, रोगी तर या सर्वांची सेवा करावी आणि याच्यामध्ये देव आहे. कारण देव हा आपणाला त्याच्यामध्येच पाहायला मिळू शकतो. कारण आज गरिबी मोठ्या प्रमाणात आहेत आणि या गरिबीमुळे माणसाला आपला विकास करता येत नाही. जर विकास जर घडवून आणायचा असेल तर त्या गरिबांना साथ दिली पाहिजे. मग साथ दिले पाहिजे. त्यांनी आपलं लोकांना आपल्या उपदेशातून सांगितलेलं आहे तर ज्याला अन्न नाही त्याला अन्न द्या, ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र द्या, निराधाराला आधार द्या, ज्याला घर नाही, जे बेघर आहेत त्यांना घर द्या, जे रोगी आहेत त्या रोग्यांना औषध द्या. तर अशा प्रकारचं कार्य तर गाडगे महाराज, गाडगे बाबा तर करीत असत. अशा प्रकारच्या अनेक घटना तर घडलेल्या आहेत. त्यामध्ये हे कार्य करीत असताना तर त्यांनी आपल्या कीर्तनामधून अनेक प्रकारचं महामंत्र दिलेले आहेत. प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांनी सांगितलेलं आहे, गाडगे बाबा
कीर्तन, तर हे चित्र शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे, असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढलेले आहेत. जरी गाडगे बाबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव या ठिकाणी झालेला असला तरी त्यांचे सर्व बालपण आपल्या आजोळी म्हणजे मामाच्या गावी गेलेलं होतं. मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या गावी गेलेलं होतं. लहानपणापासूनच तरी मामा या गावी राहत असल्यामुळे मामाकडे फार मोठ्या प्रमाणात शेती होती आणि शेती असल्यामुळे तिथेच त्यांना शेतीमध्ये शेती करण्याची फार आवड होती. मामाकडे गुरं गाई हे होते, हे राखण करणे, शेतामध्ये जाणे, त्या ठिकाणी काबड कष्ट करणे, अशा प्रकारचं काम ते करीत असत. त्यांचे वडील त्यांना व्यसनाला फार दारूच्या व्यसनामध्ये गेले. शिवाय सावकारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांनी कर्जबाजारी झालेले होते आणि कर्जबाजारी झाल्यामुळे तर ह्या सर्व विवंचनेमधून ते मृत्युमुखी पडल्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच त्याच्यावर एक गरिबीचा तर एक आघात झालेला होता. आणि हे याच्यामधून त्यांचं त्या अवस्थेत 1892मध्ये त्यांचं लग्न झालेलं होतं. लग्न झाल्यानंतर ते प्रपंचामध्ये काही दिवस केला प्रपंच. त्यांना 4 मुली 1 मुलगा अशा प्रकारचा परिवार होता. आणि ते नंतर त्यांनी 1 फेब्रुवारी 1905मध्ये तर त्यांनी ग्रहत्याग केला. हे घर सोडून त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून तर ते घराबाहेर पडले आणि कीर्तनामध्ये ते रमले. आणि कीर्तन करीत असताना लोकांमध्ये लोकजागृती करण्याचं कार्य तर त्यांनी केलेलं आहे. कारण कोणत्याही गावामध्ये गेला तर त्या ठिकाणी गेले तर त्यांनी कीर्तन करीत असताना तर लोकांना आपल्या उपदेशातून अनेक प्रकारचे धडे ते देत असत. स्वच्छता, शिक्षण, सामाजिक समरसता, तर अशा प्रकारचं ते आपल्या कीर्तनामधून लोकांना सांगत असत. तर अशा प्रकारचं महान कार्य तर गाडगे बाबांचं तर आपल्याला पाहायला मिळत होतं. गाडगे बाबांचे त्यांनी अनेक प्रकारच्या आश्रमशाळा काढलेल्या आहेत, त्यानंतर धर्मशाळा काढलेल्या आहेत, अनाथालय काढलेले आहेत. आणि यामधून जे दलित पीडित वंचित घटक आहेत तर या घटकांना त्यामधून शिक्षण मिळावं हाच त्यांचा त्यामधून ध्यास होता. आणि त्यामुळं तर ते लोकांना उपदेशसुद्धा करत असत. अरे बाबांनो, देव हा तुमच्यामध्ये आमच्यामध्येच आहे. तुम्ही दलित आहेत, पीडित आहेत, तर त्यांना सहकार्य करा, त्याला नडल्या आणलेला त्यांना आपल्या प्रयत्नामधून मदत करा. तर अशा प्रकारचं ते आपल्या कीर्तनामधून लोकांना सांगत असत. आणि असेच एकदा त्यांचं कीर्तन चालू असताना तर कर्मवीर भाऊराव पाटील तर यांची त्यांच्याबरोबर भेट झाली. आणि त्या भेटीमध्ये तर त्यांचा जेव्हा एक मैत्रीचं नातं होतं, जिव्हाळ्याचं नातं होतं. आणि असताना गाडगे बाबांना कर्मवीर भाऊराव पाटील तर हे तर आधुनिक संत म्हणजे संत तुकाराम म्हणून ओळखत असत. आणि गाडगे बाबा त्यांना कर्मवीर म्हणून ओळखत असत. आणि त्यामुळं अशा प्रकारची भेट झाल्यानंतर एक दिवस त्यांची रयत शिक्षण संस्था तर ही रयत शिक्षण संस्था तर त्यांनी स्थापन केलेली होती. आणि स्थापन केल्यानंतर असं शैक्षणिक कार्य चालू असताना कर्मवीर सुद्धा तर समाजाचे गोरे गरीब आहेत, दीनदलित आहेत, शोषित पीडित आहेत, तर यांना शिक्षण द्यावे असं त्यांचं सुद्धा कार्य होतं. आणि ते बाबासाहेब गाडगे बाबा आणि कर्मवीर भाऊराव पाटील तर यांचे विचार जुळत असे. एक वेळेस रयत शिक्षण संस्था तर हे या संस्थेचं अनुदान काढलं गेलेलं होतं. आणि काढल्यामुळं तर त्याने शिक्षण पुढं कसं द्यायचं, जे गरीब आहेत, जे आश्रममध्ये राहणार आहेत, जे शोषित पीडित आहेत,
यांना कशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे, तर अशा प्रकारे ते म्हणत असताना तर गाडगे बाबांनी त्यांना एक आधार दिला, कर्मवीर तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि एक वेळेस त्यांनी काय केलं, अशा प्रकारचं कीर्तन ठेवलं आणि तर त्या कीर्तनाच्या माध्यमातून तर त्यांनी लोकांना उपदेश केला की रयत शिक्षण संस्था हे शोषित पीडितांची संस्था आहे. गोरगरीब दीन दलित त्यामधून शिकत आहेत आणि शिक्षण हे त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे. आणि आज त्यांची जी रयत शिक्षण संस्था आहे तर हे तर त्यांचं अनुदान काढल्यामुळं तर आज बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर त्या लोकांना तर त्यांनी उपदेश केला की त्यांची ही संस्था आहे, त्या संस्थेला तुम्ही मदत करा. आणि मदत केल्यानंतर 14 जुलै 1949 रोजी गाडगे बाबांची प्रकृती ठीक नव्हती. तर महानंद स्वामी या बाबासाहेबांच्या शिष्याने, गाडगे बाबांच्या शिष्याने बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली आणि गाडगे बाबांच्या बद्दल तर त्यांच्या प्रकृतीबद्दल त्यांना सांगितलं. आणि सांगितल्यानंतर बाबासाहेबांनी तर त्यांना विचारलं कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे. आणि विचारल्यानंतर त्यांनी काय केलं, 2 घोंगडी विकत घेतली आणि त्या महानंद स्वामीबरोबर बाबासाहेब त्या हॉस्पिटलमध्ये गेले. आणि गेल्यानंतर बाबासाहेबांना माहीत होतं की गाडगे बाबांना घोंगडे आवडतात म्हणून ते त्यांनी विकत घेतली. आणि घेतल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर महानंद स्वामी तर यांच्याबरोबर गेल्यानंतर महानंद स्वामींनी सांगितले बाबासाहेब हे आलेले आहेत. बाबासाहेबांना आपलं सगळं काम बाजूला ठेवलं आणि त्यांची प्रकृती कशी आहेत का कसे विचारण्यासाठी ते तिथे गेल्यानंतर तर त्यांनी बाबासाहेब ज्यावेळेस गाडगे बाबांनी भेटले त्यावेळेस गाडगे बाबा म्हणले, डॉक्टर साहेब तुम्ही कशाला आले, कारण तुम्ही आज भारताचे कायदेमंत्री आहात, तुम्हाला 1 मिनिटसुद्धा वेळ नसते आणि तुम्ही एवढे वेळ काढून तुम्ही इथे आलेला आहेत. माझ्यासारखा फकीर माणूस मी काय असंच आहे, पण तुम्ही आज भारताचे कायदेमंत्री आहात, तुम्हाला अधिक प्रकारचं काम आहे, तरीसुद्धा माझ्यासाठी तुम्ही इथे आलेलं आहे, तुम्ही यायला नाही पाहिजे होतं. मग बाबासाहेब त्यावेळेस त्यांना म्हटले गाडगे बाबा की मी 2 दिवसाचा मंत्री आहे, उद्या माझी खुर्ची गेली तर त्या खुर्चीला किंमत नाही, परंतु तुम्ही अधिक कितीतरी वर्षापासून समाजासाठी कार्य करता आणि तुम्ही फार मोठे तर धर्मसुधारक आहेत, समाज सुधारक आहेत आणि त्यामुळं तुम्हाला भेटणं माझं हे कामच आहे. ते दोघांचे एकमेकाला विचार पडले. आता हे जे भेट आहे ते आपले पुढे होईल का नाही सांगता येत नाही. तर अशा प्रकारे तर ते बाबासाहेब भेटले आणि तिथून ते गेले. गाडगे बाबा देव देवळात कधीच नव्हता. दरवर्षी ते पंढरपूरला जात असत आणि ते गाभाऱ्यामधूनच ते परत येत असत. एक दिवस अशाच प्रकारे ते गाभाऱ्यामध्ये गेले असताना त्या ठिकाणी अंधार होता आणि अंधार असल्यानंतर आपल्या शिष्यानं म्हणले, इथे अंधार आहे, देव तुला कुठे दिसला का? तर ते म्हणले नाही दिसला. मग त्याने म्हणले एक दिवा घेऊन ये. मग त्याने दिवा घेऊन आला आणि दिवा घेऊन आल्यानंतर त्याने ते, आता तुला देव दिसला का? हां, आता मला देव दिसला. कारण देव स्वतःचा प्रकाश स्वतः पाडत नाही, म्हणजे तो देव कसला, असं गाडगे बाबा आपल्या शिष्याला म्हणले. तर अशा प्रकारचं तर ते आपल्या कीर्तनामधून तर लोकांना उपदेश करत असत, लोकांना सांगत असत. कारण देव हा दगड्या किंवा धोंड्यामध्ये किंवा मूर्तीमध्ये नाही, तर ते तुमच्या आमच्यामध्येच आहेत, असे ते नेहमीच आपल्या कीर्तनामधून सांगत असत. बाबासाहेबांचं शिक्षणाचं कार्य चालू आहे हे गाडगे बाबांना माहीत होतं. त्यामुळे 1941 मध्ये साधारणतः 1949 मध्ये तर गाडगे बाबा या पंढरपूर येथे असताना तर आपले जे चोखामेळा धर्मशाळा आहे, आता त्याला गौतम विद्यालय म्हणून ओळखले जाते. तर हे चोखामेळा धर्मशाळा तर गाडगे बाबा हे काही शिकलेले जास्त नव्हते, ते अंगठे बहादूर होते आणि त्यामुळे बाबासाहेबांना ते आपली शाळा
आपलं एका कोऱ्या कागदावर ते अंगठा उमटवला आणि ते बाबासाहेबांना दिले. आणि आज ही त्या ठिकाणी शाळा आहे. कारण मी पंढरपुरामध्येच आहे, त्या गौतम विद्यालयामध्ये मी नेहमीच जात होतो आणि मला ते माहीत आहे. तर अशा प्रकारचं कार्य तर ते करीत असत. तर त्यांचं कार्य हे चालू असताना तर त्या स्वच्छतेवर त्यांचं महत्त्वाचं प्रभुत्व असायचं. शिक्षणाचं महत्त्व, सामाजिक समता किंवा अंधश्रद्धा निर्मूलन, तर या सर्व गोष्टी त्यांना अंधश्रद्धा निर्मूलनामधून लोकांमध्ये जनजागृती करण्याचं तर अशा प्रकारचं कार्य ते करत असे. शिक्षणामुळे काय होतं, मुला मुलींना जर शिक्षण दिलं तर ते सुशिक्षित होईल शकेल. आणि त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व काय आहे आपल्यामध्ये, तर प्रगती कशी होईल तर या शिक्षणामुळे त्यांना माहिती पडेल. त्यामुळे शिक्षण तर हे दिलं पाहिजे असं गाडगे महाराज नेहमीच आपल्या प्रवचनामधून, आपल्या कीर्तनामधून सांगत असत. कीर्तन करीत असताना तर ते लोकांना उपदेश करीत असताना लोकांना प्रश्न विचारत असत. आणि प्रश्न विचारत असेल ते लोकांचं अज्ञान किती आहे, लोकांमध्ये अंधविश्वास किती आहे, तर त्यांना या सर्व गोष्टीचा ते उलगडा करीत असत. आणि त्या कीर्तनामधून गाडगे बाबाचं कीर्तन चालू असताना तर लोक तर त्या कीर्तनामध्ये मंत्रमुग्ध होत असत. कारण सुशिक्षित किंवा भोळा माणूससुद्धा तर त्यांचं कीर्तन तर ऐकत असत आणि हे कीर्तनामधून तर लोकांची जनजागृती करत असत. तर अशा प्रकारचे गाडगे महाराज तर त्यांचं तरी कीर्तन शिवाय त्यांचं प्रवचन हे ऐकण्यासाठी लोक आवडीने त्यांच्याकडे येत. दिवसभर ते काय करत, स्वच्छता मोहीम राबवत. ज्या गावामध्ये जात त्या गावामध्ये स्वतः हातामध्ये खराडा घेत असत आणि खराडे घेऊन गाव संपूर्ण झाडतात. मग गाडगे बाबा स्वतः स्वच्छता करत असल्यामुळे गावातील सर्व तरुण किंवा सर्व कार्यकर्ते त्यांच्याबरोबर येतं आणि साफसफाई करत असत. आणि दिवसभर ते स्वच्छतेचे कार्य करत असत आणि संध्याच्या वेळेस ते कीर्तन देत असत. आणि कीर्तनामध्ये ते आपल्या या कीर्तनामधून समाजाचं जनजागृती करण्याचं महत्त्वाचे कार्य ते करीत असत. तर अशा प्रकारचे गाडगे बाबा तर एक महान संत तर होऊन गेलेले आहेत. त्यांचं कीर्तन, त्यांचे उपदेश ते लोकांचा पटण्यासारखे होते, लोकांना ऐकण्यासारखे होते. त्यांच्या प्रबोधनामध्ये लोकांचं समाधान होत असे. त्यांच्यामध्ये त्यांच्या वर्तनामध्ये बदल होत असत. तर अशा प्रकारचं गाडगे बाबाचं कार्य तर संपूर्ण खेड्यापाड्यामधून, शहरामधून तर असं होत असे. आणि अशा प्रकारचं तर गाडगे बाबा तर आज एक संत परंपरेमधून तर नावलौकिक आहेत. त्यांचं कार्य मोठ्या प्रकारचं आहे. 8 फेब्रुवारी 1952 तर त्यांनी गाडगे बाबा मिशन स्थापन करून तर महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी शिक्षण संस्था व धर्मशाळा स्थापन केल्या. 1908 त्यांनी पूर्णा नदीवर घाट बांधला. त्यानंतर 1925 मूर्तिजापूर येथे गोरक्षणाचे कार्य केले. त्या ठिकाणी धर्मशाळा व एक विद्यालय बांधले गेले. 1920 पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा त्यांनी बांधलेली आहे. 1 फेब्रुवारी 1905 त्यांनी दुपारी साधारणतः 3 वाजता तर त्यांनी आपला गृहत्याग केलेला आहे. त्यानंतर 5 मे 1923 त्यांच्या आई सखुबाई तर यांचं निधन झालेलं आहे. आणि 5 मे 1923 त्यांचा एकुलता एक मुलगा तर यांना सर्पदंश झाला आणि त्यामध्ये तो सुद्धा निधन झाला. 1926 गाडगे बाबा आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांची भेट झाली. त्यानंतर 1931 वरवंट या ठिकाणी तर आपलं कीर्तन चालू असताना तर पूर्वी मोठ्या प्रमाणात पशुहत्या केली जात असे. तर हा पशुहत्या बंद करण्याचा कायदा त्यावेळेस पास करण्यात आला. म्हणजे पशुहत्या करू नये. कारण तुम्ही जत्रा यात्रेला जाता
आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारे मोठ्या प्रमाणात पशूंची हत्या केली जाते, तर अशा प्रकारची हत्या करू नका, अशा प्रकारचा संदेश त्यांनी खेड्यापाड्यामध्ये लोकांना दिलेले आहे. तर अशा प्रकारचे जागृतीचं कार्य त्यांनी केलेलं आहे. 14 जुलै 1949 रोजी तर स्वतः स्थापन केलेल्या संत चोखामेळा धर्मशाळेचे सर्व कागदपत्रे सांगितलेले बाबासाहेबांच्या हातामध्ये सुपूर्द केलेले. 1952 मध्ये पंढरपूर येथे भरलेल्या परिषदेत अस्पृश्यता निर्मूलनासाठी कीर्तन कार्यक्रमाने पुढाकार घ्यावा आणि पुढाकार घेतल्यामुळे कीर्तनामधून जे समाजामध्ये जागृती करावी, कारण ती अस्पृश्यता आहे, अंधश्रद्धा आहे, जातीवाद आहे, तर हे समूळ नष्ट करण्याचं कार्य तर कीर्तनामधून तर लोकांना सांगितलेलं आहे आणि त्याचाच प्रभाव ग्रामीण भागामध्ये लोकांच्या वरती पडलेला होता आणि जनजागृती करण्याचं कार्य असं गाडगे बाबांनी केलेलं आहे. तर अशा प्रकारचं त्यानंतर 1949 मध्ये जे हॉस्पिटल, तर या ठिकाणी तर बाहेरून येणारे जे रोगी आहेत आणि त्या रोग्यांचे पालक आहेत, तर त्यासाठी त्यांना राहण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. तर जे हॉस्पिटल या ठिकाणी तर त्यांनी धर्मशाळा स्थापन केलेले आहे. त्या ठिकाणी जे येणारे जे बाहेरचे लोक आहेत तर त्या ठिकाणी निवास करू शकतात. अशा प्रकारचं कार्य गाडगेबाबांचं आहे. त्यानंतर 14 नोव्हेंबर 1956 मध्ये गाडगेबाबाचं शेवटचं कीर्तन झालेलं होतं. त्यावेळेस तर 100 1956ला तर बाबासाहेबांचं निधन झालं आणि ही वार्ता तर गाडगे महाराज यांना कळाली. त्यांना त्यामध्ये फार मोठ्या प्रकारचं दुःख झालं, ते रडू लागले. अशा प्रकारचं महान कार्य करणारा माणूस तर आज आपल्यातून निघून गेलेले. त्यांचं सामाजिक कार्य ते जनतेला उद्देशून म्हणत बाबासाहेबांसाठी समाजासाठी आपलं सर्व आयुष्य झिजवलेलं आहे. तर अशा माणसाचे तुम्ही पाया पडा, त्यांचं अनुकरण करा आणि त्यामधून अशा प्रकारचं बोध तर गाडगे महाराज यांनी तर समाजाला दिलेलं आहे. त्यानंतर जाता जाता तर त्यांनी आपलं एक प्रबोधन केलेलं आहे. तर त्या असं आहे, खर्चू नका देवासाठी पैसा, शिक्षणाला पैसा तोच द्या हो. खर्चू नका देवासाठी पैसा, शिक्षणासाठी पैसा तोच द्या हो. नको मंदिराचे करावया भर, छात्र जो हुशार त्यास जाव द्यावा. नको धर्मकृत्ये पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा. शाळेहून नाही थोर ते मंदिर, देणगी उधार शाळेला दा. भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर, शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ. गरिबांनी तरी फेकावा विश्वास, देवाजीची आस पूर्ण खोटी. नसलेले देव कोठून येणार, कल्याण होणार कधी सांगा. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तियुक्तीने सुखी व्हावे. तर असं आपल्या कीर्तनामधून प्रबोधन लोकांमध्ये करा. खर्चू नका देवासाठी पैसा, म्हणजे देवासाठी पैसा खर्च करू नका. तोच पैसा जर शिक्षणासाठी दिला तर गोरगरीब चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतील, असे ते आपल्या कीर्तना. नको मंदिराचे करावा भर, मंदिराला पैसा देऊ नका. छात्र जो हुशार त्याच द्यावा. जे छात्र हुशार आहेत तर त्या छात्रांना पैसा दिला तर चालू शकेल, असं गाडगे बाबा सांगत असत. नको धर्मकृत्ये पैसा खर्चू नये. धर्मकृत्ये धर्मामध्ये लोक पैसा मोठ्या प्रमाणात खर्च करतात, तर त्यासाठी खर्च करू नका. तर विद्यासाठी ज्या ठिकाणी शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेसाठी किंवा शाळा आहेत तर त्या शाळेसाठी दिला तर चालू शकेल, असा मराठीमधून त्यांनी आपल्या सांगितलेले. शाळेहून नाही थोर ते मंदिर, म्हणजे मंदिर शाळेसारखं कोणतंही थोर मंदिर नाही. देणगी उधार शाळेला द्या. तर तो जर पैसा तुम्ही इतर ठिकाणी खर्च करता, तो पैसा जर मंदिरासाठी दिला, शाळेसाठी शालेय मंदिरासाठी दिला तर चांगल्या प्रकारे होऊ शकेल. भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर, तुम्ही भक्तीचा प्रसार करू नका. शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ, तुम्ही शिक्षणाचा प्रसार करा, असं गाडगेबाबाने आपल्या कीर्तनाबद्दल सांगितलं. गरिबांनी तरी फेकावा विश्वास, गरीब तुमच्यावर विश्वास ठेवतो. कशासाठी? की शिक्षणामुळे आपल्यामध्ये प्रगती होईल. तर तो विश्वास तुमचा संपादन करायचा असेल
तर त्याने देवाची आज पूर्ण खोटी, देव धर्मामध्ये त्यांना गाडू नका, त्यांना सामील होऊ देऊ नका. तर शिक्षण हे काय आहे तर याची प्रचिती लोकांना द्या, असं कीर्तनामधून गाडगे बाबांनी सांगितलेलं आहे. नसलेले देव कोठून येणार, कारण जगामध्ये देवच नाही आणि ते देव कुठून येणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण देव हा दगडामध्ये नाही किंवा मूर्तीमध्ये नाही किंवा कुठल्याही कागदामध्ये नाही किंवा तस्वीरमध्ये नाही, तर तो तुमच्या आमच्यामध्ये दडलेला आहे. आणि त्यामुळं तर अशा प्रकारचं आपल्यामधून म्हणजे एकमेकाला सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. तर अशा प्रकारे एकमेकाला सहाय्य केलं, दुःखीचं दुःख जाणलं, जे निराधार आहे त्याला आधार दिला, तर यामध्ये सर्व काही दडलेलं आहे असं गाडगे बाबा आपल्या कीर्तनामधून सांगत असत. नसलेले देव कोठे ना, देवच नाहीत, कल्याण होणार तरी कसा. कारण आपण देवाला नवस करतो, देवाला कोंबडे बकरी कापतो, तर ते करू नका. त्या प्राणीने काय केलेले, तर असं रक्तपात करू नका. तर तुम्ही मूर्ती पूजा किंवा तंत्रमंत्र जादूटोणा किंवा भोताटकी अशावरती विश्वास ठेवा, अंधश्रद्धा आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तर विश्वास ठेवा शिक्षणावरती. तर अशा प्रकारचं गाडगे बाबांनी आपल्या कीर्तनामधून सांगितलेलं आहे. पुढे स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्ती युक्तीने सुखी व्हावे. स्वतः जर प्रयत्न करायचे असेल, स्वतः जर प्रगती करायची असेल, तर त्यासाठी स्वतः कष्ट करा, दुसऱ्यावर अवलंबून राहणार. आणि कष्ट केल्यानंतर आपली प्रगती होऊ शकेल असं गाडगे बाबांनी म्हटलेलं आहे. कष्ट करायचे असेल, मेहनत करायची असेल, तर त्यामध्ये आपलं सर्व श्रेय संपादन करा आणि प्रगती आपली कशी होईल त्यामध्ये आपला अर्थ कसा वाढेल, तर याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या असं गाडगे बाबांनी आपल्या कीर्तनामधून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं कीर्तनामधून लोकांमध्ये जनजागृत करण्याचं महान कार्य तर गाडगे बाबांनी आपल्या कीर्तनामधून केलेलं आहे. अशा प्रकारे 20 डिसेंबर 1956 रोजी संत गाडगे बाबा यांचं पेढी नदीच्या किनारी वलगाव या ठिकाणी निधन झाले. अशा या महान संतास मी विनम्र अभिवादन करतो आणि इथेच मी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.